एकूण अल्फाबेट्स किती आहेत रे? 26 अल्फाबेट्स पैकी काही अल्फाबेट्सला सुपर पॉवर मिळते. सुपर पॉवर मिळालेल्या अल्फाबेट्सला आपण काय म्हणतो? वावेल्स. आणि ज्या अल्फाबेट्सला सुपर पॉवर मिळालेली नाहीये त्या अल्फाबेट्सला काय म्हणतो आपण? कॉन्सोनंट. आता सुपर पॉवर मिळालेले अल्फाबेट्स म्हणजेच वावेल्स एकूण किती आहेत बाळांनो? 5. आणि ज्या अल्फाबेट्सला सुपर पॉवर मिळालेली नाहीये म्हणजेच कॉन्सोनंट असे किती आहेत एकूण? आपण मागच्या वर्षी म्हणजेच पहिलीच्या वर्गामध्ये वावेलचा पहिला आवाज वाचायला शिकलो. म्हणजे असे शब्द वाचायला शिकलो. तिकडे पहा बाळांनो. हे शब्द वाचता येते ना? काय आहे? न्याय. ओचा आवाज काय होतो? ऑ. काय आहे? पॉट. हा वाचा. हे शब्द वाचा. आता हा शब्द वाचा. सब. म्हणजे ह्या शब्दांचं तुम्हाला वाचन करता येऊ लागले है ना? हा एक शब्द वाचा बाळांनो. म्हणजे तुम्हाला वावेलचा पहिला आवाज माहिती झालाय है ना? तसंच तुम्हाला 2 कॉन्सोनंट एकत्र आल्यानंतर त्यांचाही आवाज माहिती झालाय. असे पण शब्द वाचता येऊ लागलेत ना तुम्हाला? काय हे? काय हे? म्हणजे अशा शब्दांचं वाचन करता येऊ लागले ना तुम्हाला? हा बाळांनो, आज मी हे काही शब्द लिहिलेले आहेत ना? मग आता हा शब्द बघा. हा इथं काय कोणता वावेल वापरलेला आहे? हे शब्द मी ई वापरलेला. ईचा आवाज काय होतो? ए. मग आता हे शब्दाचं वाचन करा बरं. काय होईल? सेट. स ए ट. सेट. न नेट. पेट. रेट. बेट. फे. पेन. या शब्दांचं वाचन करता येऊ लागले. पण इथं जे शब्द लिहिलेले इथं पण ईचाच वापर केलेला आहे. ईच वावेल आहे ना? पण ई किती वेळेस वापरलेलं आहे? 2 वेळेस म्हणजे 2दा वापरलेला आहे. मग ह्या ईचा आवाज पण येच होईल का? नाही. तर इथं हे 2दा ई वापरल्यामुळे ह्या ईचा आवाज काय होतो? ई. ई होतो. कसा होतो? ई. असं लांब ई म्हणायचंय. कसं? ई. आता हा शब्द कसा वाचतो बघा. दोन्ही शब्दामधला फरक म्हणजे आवाजातला फरक जाणून घ्यायचे आपल्याला. इथं पहा. हे कसं वाचणार? सेट. आणि हे कसं म्हणणार? सीड. आता इथलं वाचा. नेट. नीड. हे कसं वाचणार? पेन. पीड. रेड. रीड. म्हणजे समजतंय का बाळांनो? इथं आवाज ईचा ए होतोय आणि इथं 2 वेळेस ई आले म्हणून इथं काय होऊ लागलाय आवाज? ई होतोय. पण ईचा आवाज लांब होतोय. इथल्या ईचा आवाज कसा होतोय? लांब. इथल्या ईचा आवाज ए होतोय. पण आवाज कसा होतोय? आखूड होतोय. कालावधी कसा लागतो? कमी लागतो. इथं काय म्हणायचं? बेड. इथं काय म्हणायचंय? बी. इथं फेड. ही काय होईल? फीड. इथं काय आहे? पेन. इथं ट्री. बघा इथं 2दा कॉन्सोनंट एकत्र आले म्हणून काय झाले? ट्र आणि ई. ट्री. समजलंय? दोन्ही मधला पण फरक समजतोय. ह्या इथल्या ईचं वाचन कसं करायचंय आणि 2 वेळेस ई आल्यानंतर कसं वाचन करायचंय. इथल्या ईचा आवाज कसा होतो? आखूड म्हणजे कालावधी कसा लागतो? कमी लागतो बघा. बेट आणि इथं बी कालावधी पण जास्त लागतो. हे शब्द वाचता येतील का बाळांनो तुम्हाला? कोण वाचतंय? सृष्टी वाचतो. समजलं का बाळांनो? इथं ईचा आवाज काय होतो? ए. आणि इथं काय हुलालाय? 2 वेळेस ई आलं तर कसं वाचायचे? ई. कसं म्हणायचे? लांब म्हणायचे आखूड म्हणायचे का लांब? लांब म्हणायचे. समजलाले? मग हे समजून घेऊन वाचायचं. आणि तसंच इंग्रजीमध्ये ना शेवटचं अक्षराला असं ड असं नाही ड असं हळू वाचायचे सॉफ्ट. इथं कसं? फीड. फीड म्हणायचंय का? कसं वाचायचंय? फीड. समजलं? आता काय करायचं बाळांनो? तुम्ही 4 लाईनची वही काढायची. 4 लाईनच्या वहीमध्ये हे सर्व शब्द लिहायचं. पण लिहायचं कसं? वाचत व्हायचं आणि ह्या 2 शब्दामधला फरक आवाजातले फरक तो पण समजून घेऊन वाचत लिहायचे. लिहा.